नमस्कार, स्वागतम मंडळी. कशी आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या कोल्हापूरमधून. तर तुम्हाला तर माहिती आहे, गुलकंद केबल नेटवर्क गेलेला आहे कोल्हापुरात आणि आम्ही तुम्हाला रोज माई पुरस्कार सोहळ्यातले काही क्षण दाखवत आहोत. आज सुद्धा तो कार्यक्रम आपण एन्जॉय करणार आहोत. राजहंस तिकडे आहेत आणि ते कोल्हापुरात फिरतायत. मला विचारायचं, राजहंस तुम्ही कुठं कुठं गेला होता आज? मंडळी, तुम्ही आता माझ्या मागं पाहतात महालक्ष्मी मंदिर. वा वा. आणि या महालक्ष्मी दर्शन तुम्हालाही झालं तसं मी पण घेतलेलं आहे. आणि या दर्शनानं आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि मला असं कळलंय की तुम्ही त्याच्यानंतर गेला होतात ज्योतिबाला सुद्धा. हा, ज्योतिबाला पण गेलो होतो. छान दर्शन झालं, प्रसन्न वाटलं आणि कार्यक्रमाची सुरुवात पण ज्योतिबाने केलेली. क्या बात आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठे गेला होता? एखाद्या प्रेक्षणीय स्थळ बघायला गेलता का? हा, गेलतो ना, म्हणजे रंकाळ्याला गेलतो. वा वा. मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघत रंकाळा. वा. हा, पण का कुणाच ठाऊक तिकडची पोरं मला ए रंकाळ्या असं म्हणायची. ते तुला ए रंग काळ्या असं म्हणत असतील अरे येड्या. हो, काहीतरी काय ए रंग काळ्या काय म्हणजे फास्ट बोलले की तसं वाटतंय ना, म्हणून म्हणलं. रंकाळ्या. ते सोडा, मला सांगा, तुम्ही तिकडे काही शॉपिंग केली का नाही? हा, केली की. कोल्हापूर चप्पल. वा वा. कोल्हापूरच्या चपला तुम्ही घेतल्या, केवढ्याला मिळल्या? फुकट. अरे वा. कसं काय? नाही, तिकडे एका बाईला मी अशी शिटी मारली, तिच्या नवऱ्यानं मला चप्पल फेकून मारली. मग तुम्ही काय केलं? मग मी परत एक शिटी मारली. का? जोड नको का? एकच होती माझ्याकडं. मला वाटतं राजहंस, तुम्ही महिनाभर जर कोल्हापुरात राहिला तर कोल्हापुरात चपलाचं दुकान तुमचं स्वतःच असेल. नाही, नको नको नको. असं त्यात ह्याच्या नादी लागलो तर मला सुद्धा चपला खाव्या लागतील. तर आज सुद्धा आपण जाणार आहोत याच सोहळ्याची मजा घ्यायला. चला. मी बेलाताईला पण रिक्वेस्ट करते की तिने कृपया रंगमंचावर येऊन संगीत विभागाची नॉमिनेशन्स डिक्लेअर करावी. सर्वोत्कृष्ट गीत गुरु ठाकूर तू बुद्धी दे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. सर्वोत्कृष्ट संगीत अवधूत गुप्ते, एक तारा. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत देबब्रितो सहा, हॅपी जर्नी. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक शंकर महादेवन, तू ही रे माझा मितवा मितवा. आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका विभावरी आपटे जोशी, तू बुद्धी दे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. थँक्यू व्हेरी मच. आता जाऊ का? आता झालं का? नाही नाही सर, आता जाऊ द्या ना घरी. हे बघा, हे सगळे गाणी तुम्ही गायलात ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. कॉम्प्लिमेंटरी? ज्या गाण्यासाठी मेन तुम्ही पैसे घेतले ते तुम्ही गायलाच नाही. अरे आता काय सांगायचं ना. अरे सर, ते गाणं झालंच पाहिजे ना.
शांती मॅडम तुम्ही मला ओळखलं असेलच. नाही मी तुम्हाला नाही ओळखले. तुम्ही गाईड आहात एवढं मला माहिती मी आहे. प्रॉकर कोल्हापूरचा आहे. प्रॉकर कोल्हापूरचा. अच्छा. बंटी रंकाळे आडनाव आहे माझं. म्हणजे रंकाळ्याच्या इथे राहता. होय होय. अच्छा. हे सगळे आपणच बोलवलेले आहे तिथे आज. ओ पण मला आतमध्ये सांगितलं की मला सेलिब्रिटीजशी बोलायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही कुणाशी पण बोलू शकता तुम्ही इथं. कुणाशी पण. पण त्याच्यासाठी तुम्ही गाईड आहात का? गाईड काय मी 21 अपेक्षित पण आहे. कोणाशी बोलायचं तुम्हाला या. मला ना थोडेसे खेळ खेळावेसे वाटतात या सगळ्यांबरोबर. काही करू शकता जोपर्यंत 10 वाजत नाही तोपर्यंत. हा 10 वाजत नाही तोपर्यंत आपण सुरू करूया का? हा कोणाला इथे भेटायचं कोण तुम्ही? आहे? अमृता खानविलकर या ना या प्लीज प्लीज. अमृता या इथे इथे मध्ये या ना मॅडम. काय दिसताय तुम्ही अमृता जी. क्या बात है. जी अमृता खानविलकरला आता आपण एक टास्क देणार आहोत. अमृता तू कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये गेलीयस? जिकडून तू ऑलरेडी आहेस लंडन. ओ माय मदरलँड. क्या बात है. पुष्कर नाहीये इथे. असो बरं मला आता तुला एक टास्क अशी द्यायची आहे की तुला आम्ही 30 सेकंदाची वेळ देणार आहोत आणि 30 सेकंदात तू लंडनमध्ये काय काय बघितलंस, कुठे कुठे फिरली हे सगळं आम्हाला डिस्क्राईब करून सांगायचंय. पण त्यात एकही इंग्रजी शब्द येता कामा नाही. अमृता तुम्ही फ्रू कराच आज. बरं लंडन लोकांच्या घरी टेन्शन बिचारीचं काय होणार आता. अमृता फ्रू कर. कम ऑन एव्हरीबॉडी अमृता अमृता. ओके ओके. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एकही मराठी शब्द नको. सगळ्यात प्रथम म्हणजे मी विमानाने लंडनला गेले. लंडनला लंडनच म्हटलं जातं मराठीत किंवा इंग्रजीत. खरंय. तिथून मग मी एक हा करेक्ट करेक्ट. येऊ द्या येऊ द्या. 4 चाकी. 4 चाकी करेक्ट. ते 4 चाकी आपलं आहे. हा 4 चाकी वाहन. हा वाहन पकडलं आणि तिकडून मी एका घराकडे निघाले. त्या घरामध्ये गेल्यानंतर मी पटकन जाऊन तयार होऊन परत खाली आले आणि तिकडून मग मी कट्यार काळजात घुसली याच्या लंडनच्या कार्यक्रमाला गेले. त्याच्यानंतर तिकडून निघताना त्याच वाहनात मी ट्रफाल्गर स्क्वेअर त्याच्यानंतर अजून अशा बऱ्याच काही गोष्टी पाहिल्या. 1 मिनिट झालेला आहे. पण अमृता मॅडम मला आतापर्यंत उगाच वाटायचं तुम्ही आपले कॉन्व्हेंटच्या वगैरे. आता कळलं तुम्ही प्राथमिक शाळेतले ते आपले. आई वडिलांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं तेवढं टेन्शन इकडचं. कारण ते सगळं मला खूप प्रेम करतात. आय लव्ह यू टू बेबी. क्या बात है. ओके तुम्ही जिंकलेलं आहे ऑस्ट्रेलियाची तिकीट. जितेंद्र जोशी प्लीज. जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी बनताय. क्या बात है. जितेंद्र जोशी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जितेंद्र जोशी तुझ्या समोर आता आपण असं खेळ खेळणार आहोत ज्याच्यात मी एक लाईन बोलणार आहे एखाद्या हॉरर पिक्चरची. हॉरर. आणि तुला त्याला सेकंड लाईन एक कॉमेडीची लाईन बोलायची. सो यू हॅव टू मेक अ कॉमेडी फिल्म आणि मी एक हॉरर बोलणार. अयो बापरे. रेडी. कसं हे सिद्धार्थचं माझ्याबरोबर का खेळत आहे? नाही नाही असं काही नाही. तो कुठल्याही लाईनला कॉमेडी बनवू शकतो. हो पण आता तू कर ना कॉमेडी. प्रयत्न. रेडी. हां. एक सुनसान जंगल असतं. जंगल असतं. त्या जंगलामध्ये एक काळा कुट्ट बंगला असतो. काळा कुट्ट बंगला असतो तो जयवंत वाडकरांनी बांधलेला असतो म्हणून. बरं त्या बंगल्यामध्ये जयवंत वाडकरला घाबरवणारी एक चिटकीण असते. पण ती सुंदर असते कारण ती सविता मालपेकर असते. तिच्या हातामध्ये सारखा एक मोबाईल असतो ज्यावरून ती सतत जेवण कसं बनवायचं ते सांगत असते सगळ्यांना. जयवंत वाडकर तिच्या हातातून तो मोबाईल काढून घेतो आणि स्वतःची तिच्याबरोबर एक सेल्फी काढतो. पण नेटवर्क नसल्यामुळे जयवंत वाडकर तो फोटो फेसबुकवर टाकूच शकत नाही. म्हणून मग तो लोकांच्या घरोघरी जाऊन बेल वाजून त्यांना तो दाखवत सुटतो आणि त्यांचे लाईक्स मिळवतो. वा वा क्या बात है सर. फार सुंदर. तुम्ही एखादा सिनेमा लिहा सर. अशा शुभेच्छा. तुम्ही जिंकताय ऑस्ट्रेलियाची 2 तिकीटे. 2 हो 2 आहेत निलेश. हा तुझं आणि त्याचं. नाही नाही ते कोण देणार ते अजून मला सांगितलेलं नाही. आपण फक्त बोलायचं 2 तिकीटे. क्या बात है. अमेय खोपकर सर आणि ते जाणार. वा वा. जितेंद्र वेल प्लेड. काय तुझं आवडतं गाणं कुठलं गाणं? माझं आवडतं गाणं हा कोंबडी पळाली. ते तर आमचं पण आवडतं पण माझं वेगळं गाणं आवडतंय. कुठलं? अलबेला पिक्चर मधलं
भोली सूरत दिल के खोटे नाम बडे और हे दर्शन कुठलं? छोट. नाही आता तुम्हाला वाटत असेल की एवढे जुने गाणे मी का म्हणतोय. सगळ्यांचेच लाडके अभिनेते हा येत आहेत एका नवीन सिनेमामधून. सिनेमाचं नावच आहे अलबेला. मिक्ता कल्चरटेनमेंट प्रस्तुत माई 2016 या वर्षीचा गर्व महाराष्ट्राचं हा सन्मान घोषित झाला आहे पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची एक चित्रफीत आपण पाहूया.
यानंतर मी काही मान्यवरांना रंगमंचावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके दादा डॉक्टर पद्मश्री डॉक्टर DY पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर सौ अश्विनी रामाणे, डॉक्टर DY पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, आमदार सतेशदादा उर्फ बंटी D पाटील, DY पाटील घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी श्री ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील. त्याचबरोबरीने उपमहापौरांना पण विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. या सर्वांचा इथे आपण माई 2016 कोल्हापूर महोत्सवात छोटासा सत्कार करणार आहोत आणि तो सत्कार होईल अभय गाडगीळ, सौमेधा मांजरेकर यांच्या हस्ते आणि सचिन खेडेकर यांच्या हस्ते. त्यामुळे त्यांनाही विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं. सर्वप्रथम दादा अर्थात आपल्या सर्वांचे लाडके पद्मश्री डॉक्टर DY पाटील दादा. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम इथे व्हावा यासाठी सतत पाठपुरावा केला आणि आग्रह धरला ते आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर संजय D पाटील. यानंतर आपले लाडके आमदार सतेशदादा उर्फ बंटी D पाटील. यानंतर महापौर सौ अश्विनी रामाणे, त्यानंतर उपमहापौर शमा मुल्ला, यानंतरच अर्थातच दादांच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व जे करतायत ते आपल्या सगळ्यांचे लाडके श्री ऋतुराज पाटील. होऊ दे कल्ला. आणि अर्थातच पृथ्वीराज पाटील. मी DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय D पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकरजी यांचा या व्यासपीठावर सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये यांच्यामुळे हा महोत्सव कोल्हापूरमध्ये आपल्या बावड्यामध्ये होतोय. यानंतर मी आपले सर्वांचे लाडके आमदार सतेज बंटी D पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रसिद्ध निर्माते अमेय खोपकरजींचा या व्यासपीठावर सन्मान करावा. अमेयजी आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. सुप्रसिद्ध निर्माते अमेयजी खोपकर. यानंतर मी ऋतुराज पाटील यांना विनंती करतो की श्रीयुत अभय गाडगीळ यांचा DY पाटील ग्रुपच्या वतीने आपण सन्मान करावा. धन्यवाद. कार्यक्रम अजून बाकी आहे त्यामुळे मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करीन की कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी पुन्हा स्थानापन्न व्हावं. मला एक गोष्ट कळत नाही राव की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढ्या सुंदर सुंदर हिरोईनी आहेत, तेवढ्याच सुंदर सुंदर गायिका सुद्धा आहेत. ते दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढंच त्यांचं सुंदर गाणं सुद्धा असतं. अशाच एक गायिका म्हणजेच बेला शेंडे ज्यांच्या मी जाम प्रेमात आहे राव. तर आता आपल्या समोर परत एकदा येत आहेत बेला शेंडे घेऊन एक सुंदर गाणं.
माई 2016 मध्ये वेळ झाली आहे सगळ्यात महत्त्वाची नामांकनं जाहीर करण्याची आणि त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते सचिन खेडेकर आणि सई तामणकर यांना. नमस्कार. कसं काय कोल्हापूर? आम्ही सगळ्यात शेवटची सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट नाटक ही मानांकनं वाचण्यासाठी तुमच्यासमोर उभे आहोत. नाटक विभाग, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कुमार सोहनी त्या तिघांची गोष्ट, गजेंद्र आहिरे शेवग्याच्या शेंगा, क्षितिज पटवर्धन 2 स्पेशल. चित्रपट विभाग, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अविनाश अरुण किल्ला, परेश मोकाशी एलिझाबेथ एकादशी, प्रकाश कुंटे कॉफी आणि बरंच काही. सर्वोत्कृष्ट नाटक शेवग्याच्या शेंगा श्री चिंतामणी, त्या तिघांची गोष्ट अमृता प्रोडक्शन्स समर्थ प्रोडक्शन्स, 2 स्पेशल अथर्व थिएटर्स मिश्री थिएटर्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट किल्ला SL विजन जार फिल्म्स MR फिल्म्स, एलिझाबेथ एकादशी SL विजन डॉक्टर प्रकाश बाबा आमटे SL विजन समृद्धी क्रिएशन्स. थँक्यू. नटसम्राट हा सिनेमा एवढा गाजला आणि नानांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिली तर तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की नामांकनामध्ये नाना पाटेकरांचं नाव कसं नाही, तर त्यांनी स्वतः सांगितलं की मला नॉमिनेशन नको म्हणून त्यांचं नाव नाही आहे बेस्ट ॲक्टरच्या या लिस्टमध्ये.